नमस्कार आणि जय महाराष्ट्र. मित्रांनो, किनवट नगरपालिकेची निवडणूक आता जवळच आलेली आहे. येत्या 2 तारखेला आपल्याला 5 वर्षाकरिता आपला नगरसेवक आणि आपला नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. ही निवडणूक आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी फार महत्त्वाची निवडणूक आहे. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशी निवडणूक आहे, ज्यात आपल्या घरी लागणारा स्वच्छ पाणी, घराच्या बाहेर पडल्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था, पक्के रस्ते, रस्त्यावरील दिवे, आपल्या मुलाबाळांना खेळण्यासाठी चांगली मैदानं, आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी चांगली आरोग्यसेवा, अशा सर्व गोष्टींशी निगडीत ही निवडणूक. आणि याच धर्तीवर काम करत गेल्या 2014पासून भारतीय जनता पार्टीने आपल्या जीवनाशी निगडीत अशा अनेक योजनांचा प्रारंभ केलेला आहे, ज्यात जलजीवन मिशन, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान अशा अनेक अभियानं आणि योजना सुरू करत आपल्या जीवनाला अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे. आणि याच झालेल्या विकास कामांचं रिपोर्ट कार्ड घेऊन आणि भविष्यात करणाऱ्या विकासाचं एक विजन घेऊन किनवट शहरामध्ये किनवट मावळचे कार्यसम्राट आमदार आदरणीय भीमराव केराज साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आपल्यासमोर आलेली आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की विकास कामांना करण्यासाठी भरघोस निधीची गरज असते. आणि आज योगायोगाने अनेक वर्षानंतर किनवटच्या इतिहासात पहिल्यांदा अशी ही संधी चालून आली आहे की जिथे आमदार पण भारतीय जनता पार्टीचे, राज्यात सरकार पण भारतीय जनता पार्टीची आणि देशात सरकार पण भारतीय जनता पार्टीची. त्यामुळे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या अशा ज्या अनेक योजना आहेत, ज्यात शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतो, ते खेचून आणण्यासाठी आपल्याला किनवट नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकावा लागेल, जेणेकरून आपले नगरसेवक आणि आपले नगराध्यक्ष हे आदरणीय आमदार भीमराव केराज साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून आपल्याला लागणारा निधी, आपल्याला लागणारी विकास कामं हे अधिकाधिक करून घेऊ शकते. मित्रांनो, फक्त बोलाची कढी आणि बोलाचे भात याने आपलं पोट भरत नाही. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की सर्व सोंग होतात, पण पैशाचे सोंग होत नाही. विकास कामं करण्यासाठी भरघोस निधी लागतो आणि निधी आणण्यासाठी समविचारी सरकार पाहिजे असते. आज योगायोगाने आपले आमदार पण भाजपचे आहेत. त्यामुळे जर किनवट नगरपालिकेवरती भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आली तर आपल्याला हा सर्व निधी आणता येईल. त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत एकदा आवाहन करतो की कुठल्याही खोट्या नाट्या आमिषाला बळी पडू नका, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका. 5 वर्ष चुकीचा माणसाला निवडून देऊन आपल्या कपाळावर हात मारण्याची पाळी देऊ नका. येत्या 2 तारखेला कमळ या निशाणीवर बटन दाबून किनवट नगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचा झेंडा फडकवा. जय महाराष्ट्र.